माणसं सतत ॲक्टिव्ह असतात, म्हणजे कुठेतरी क्लबमध्ये किंवा कुठे मेंबरशिप घेऊन एक्सरसाइज नाही, तर सतत कामात असतात, सतत ये झाऱ्या करत असतात किंवा डोकं हलवण्याचं पण जेव्हा असं काही काही लोक बघा असं 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 करत असतात, असं असं हां असं म्हणजे एक मुवमेंट त्यांच्या जास्त असतात, बसल्या जागी पाय हलवणं ढोपरं हलवणं असं सतत रेस्टलेस असतात बरेच जण. अशी जी व्यक्तिरेखा असते ना, त्यांचं बऱ्याच वेळेला वजन जे असतं ते मेंटेन राहतं. ते कितीही खाल्लं तरी त्यांचं वजन सतत दिवसभराच्या ॲक्टिव्हिटीमुळे कमी राहतं. ग्रीन टीमुळे वेट लॉस होतं का? सो हे जे बरेचसे चांगल्या ब्रँडचे जे ग्रीन टीज आहेत त्या मध्ये अँटीऑक्सिडंट असतात. पण आता जर मी अँटीऑक्सिडंटसाठी ग्रीन टी घ्या म्हणते आहे, तर त्याच्याहीपेक्षा खूप चांगल्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट आपल्या बीटमध्ये आहे, कॅरेट्स म्हणजे गाजरमध्ये आहे, आवळ्यामध्ये आहे. कशा आहात सगळ्या? मी प्रतीक्षा कदम, चीफ डायटिशियन फ्रॉम कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई. आज लोकमत सखीने मला सांगितलंय कुठल्याही टॉपिकवर बोलायचं नसून मैत्रिणींनी ज्या ज्या काही म्हणून प्रश्न आम्हाला दिलेले आहेत, ज्या ज्या काही क्वेरीज विचारलेल्या आहेत, त्यांचं समाधान आपण आज करणार आहोत. सगळ्यात जास्त प्रश्न काय विचारलाय माहिती आहे? मी काहीच खात नाही पण मी हवा खाऊन सुद्धा माझं वजन वाढतं, किंवा माझी अमुक अमुक मैत्रीण बहीण कितीतरी खातात, त्यांचं वजन का नाही वाढत? दोन गोष्टी आहेत. एक, DNA, जीन्स ह्या काही गोष्टी ज्या असतात जे त्याच्यामुळे काय होतं, आपल्या डोळ्याचा रंग असतो, आपले केस अमुक अमुक असतात, आपली उंची अमुक अमुक असते. तसंच बेसल मेटाबॉलिक रेट म्हणून एक गोष्ट असते जी शरीरातला डायजेशनचा अग्नी म्हणा, पाचक अग्नी म्हणा, किंवा एक ऊर्जा जी निर्माण करते डायजेशनची, त्याला BMR बेसल मेटाबॉलिक रेट असं म्हणतात. तर त्या बेसल मेटाबॉलिक रेट बऱ्याच जणांचा व्यवस्थित आणि जास्त असतो किंवा हाय असतो. त्यामुळे त्यांचं अन्न लगेच पचन केलं जातं, पचन होतं आणि वजनात ते दिसून येत नाही. परत एक न्यूरोलॉजिकल स्टडी झालेला आहे इंग्लंडमध्ये. त्याच्यामध्ये असंही जाणवलं आहे की जी माणसं सतत ॲक्टिव्ह असतात, म्हणजे कुठेतरी क्लबमध्ये किंवा कुठे मेंबरशिप घेऊन एक्सरसाइज नाही, तर सतत कामात असतात, सतत ये झाऱ्या करत असतात किंवा डोकं हलवण्याचं पण जेव्हा असं काही काही लोक बघा असं 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 करत असतात, असं असं हां असं म्हणजे एक मुवमेंट त्यांच्या जास्त असतात, बसल्या जागी पाय हलवणं ढोपरं हलवणं असं सतत रेस्टलेस असतात बरेच जण. बऱ्याच वेळेला त्यांच्या बॉडीच्या हालचाली खूप होत असतात, सतत उठत असतात, सतत बसत असतात. आपण म्हणतो ना काही थाराच नाही, अरे जरा बस तरी, अरे किती धावतोय. अशी जी व्यक्तिरेखा असते ना, त्यांचं बऱ्याच वेळेला वजन जे असतं ते मेंटेन राहतं. ते कितीही खाल्लं तरी त्यांचं वजन सतत दिवसभराच्या ॲक्टिव्हिटीमुळे कमी राहतं. हे एका स्टडीमध्ये कळून आलेलं आहे की सतत ॲक्टिव्ह राहणं, सतत दिवसभर कामामध्ये असणारी व्यक्ती ही आपलं वजन त्या व्यक्तींचं वजन वाढत नसतं. आता बऱ्याच वेळेला काय होतं, तू दिवसभर 8-8, 10-10 तास काम करत असतेस, पण जर आपलं काम खुर्चीवरचं असेल किंवा दिवसभर ॲक्टिव्हिटी नसेल, तर थोडंसं पण खाल्लंस ना तरी वजन वाढतं. आणि त्याचं अजून एक कारण म्हणजे, जे मला त्या दिवशी हा प्रश्न जेव्हा मला कळला त्याच्याच 1-2 दिवसांनी काय झालं माहिती आहे, मी कुठून तरी येत होते, रात्रीचे 6:30-7 झाले होते म्हणजे संध्याकाळचे. तर सिग्नलला उभी असताना एक 30च्या वयाची एक मुलगी किंवा बाई तिच्या मिस्टरांबरोबर किंवा भावाबरोबर मागे बाईकवर बसली होती. एक 60-80 सेकंदाचा सिग्नल होता. तेवढ्याशा वेळामध्ये तिला लिटरली तिचा डोळा लागला आणि ती झोपली तिकडे. मी बाजूला बघते की तिला एक अशा छान झोप लागली आणि जसा सिग्नल सुटला आणि गाडी तशी चालू झाली, ती दचकून उठली. मग त्या क्षणाला मला जाणवलं की हे माझ्या सगळ्या सख्यांपर्यंत मला पोचवलं पाहिजे की ह्या लेवलचं जर झोप मिसिंग आहे किंवा कुठेतरी आयुष्यामध्ये कष्ट आहेत किंवा स्ट्रेस, जर आय डोंट नो स्ट्रेस त्याला म्हणू शकतो की नाही ते, पण इतकं काम की झोपही पूर्ण होत नसेल, तर कॉर्टिझॉल नावाचं जे हॉर्मोन असतं ना ते रिलीज होतं. आणि कॉर्टिझॉल रिलीज करणं म्हणजे बॉडीला एक असा सिग्नल जातो की व्यक्ती स्टार्वेशन मोडमध्ये. एकतर
ती व्यक्ती किंवा बऱ्याचशा माझ्या सख्या प्रयत्न खूप करत असतील, पण अशा लेवलचा जर स्ट्रेस असेल की अगदी कोणीतरी 1.5-2 मिनिटं पण डोळे लावायला दिला तर झोप लागू शकते, एवढी जर शरीर दमलेलं असेल, तर अशा वेळेला किंवा काही घरात काही वाईट गोष्ट झाली असेल, कुणाची डेथ झाली असेल किंवा बऱ्याचशा काही वाईट प्रसंग येतात आयुष्यात किंवा स्ट्रेस असेल, तर अशा वेळेला बॉडीला सिग्नल कॉर्टिझॉलकडनं जातात की स्टार्वेशन मोडमध्ये आहे बॉडी, आणि त्यावेळेला ॲब्डॉमिनमध्ये किंवा जिथे जिथे म्हणून आपले फार इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत तिथे फॅट डिपॉझिशन केलं जातं. का तर सुरक्षितेसाठी, त्या टिपिकल ऑर्गन, त्या व्हायटल ऑर्गन्सच्या सुरक्षितेसाठी फॅट डिपॉझिशन केलं जातं तिथे. पण होतं काय, आपलं खाणं आपण कट डाऊन करत नसतो, त्यामुळे ते फॅट डिपॉझिशन कधी दूर होतच नाही आणि ॲब्डॉमिन फॅट वाढत जातं. म्हणजे स्पेशली लव्ह हँडल्स म्हणजे कमरेच्या मागच्या बाजूला, पोटाकडच्या पुढच्या बाजूला, अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी फॅट येतं. सो ही काही कारणं आहेत की समोरची व्यक्ती प्रयत्नही करत नाहीये वेट लॉसचा आणि तरी तिचं वेट गेन होत नाहीये खूप खूप खाऊन, आणि मी प्रयत्न करते आहे, मी खूप काय म्हणतात विचार करते, प्लॅनिंग करते, पण माझं वेट लॉस होत नाहीये. ह्यासाठी काही 2-3 ऑप्शन्स मी तुला सांगितले की ज्यामुळे वेट लॉस होत नसावं, तरीही जर अगदीच खूप प्रयत्न होत असतील आणि वेट लॉस होत नसेल तर तू मला किंवा कुठल्याही एका चांगल्या गायनेकोलॉजिस्ट, एंडोक्रिनॉलॉजिस्ट किंवा फिजिशियनची भेट घे आणि कारण जाणून घे. बरं, अजून एक प्रश्न बराच विचारला गेला तो म्हणजे फॅटी लिव्हरचा. फॅटी लिव्हर ही जी संकल्पना आहे ती ओबिसिटीच्या म्हणजे रस्त्यावर जेव्हा एखादी व्यक्ती चालत असते ओबिसिटीपर्यंत, त्या व्यक्तीला फॅटी लिव्हर दिसतंच. म्हणजे थोडंसं ओव्हरवेट झालं तरी फॅटी लिव्हर दिसून येतं. बऱ्याचसे लोक जेव्हा आपले इयरली पॅकेज घेतात हेल्थ चेकअपचे, तेव्हा सगळ्यांना USG मध्ये बऱ्याच जणांना फॅटी लिव्हर दिसतं. त्याच्या मागचं कारण म्हणजे जेव्हा आपण एक्सेस कार्बोहायड्रेट घेतो शरीरामध्ये, तेव्हा त्याचं रूपांतर हे एनर्जी जर झालं नाही, म्हणजे आपण ॲक्टिव्हिटीने त्या कॅलरीज बर्न केल्या नाहीत, तर हे जे ग्लुकोज आहे ते एंड ऑफ द डे शरीर फॅटमध्ये कन्व्हर्ट करतं आणि मग ते लिव्हरमध्ये जमा होतं. सो त्यासाठी 2 उत्तम उपाय म्हणजे सिंपल कार्बोहायड्रेट घ्यायचे नाहीत, म्हणजे साखर, मैदा, अतिशय गोड पदार्थ. म्हणजे फॅटी लिव्हर आहे म्हणून फॅटच्याच मागे लागायचं असं नाही आहे, तर एक्सेस सिंपल शुगर पण कट डाऊन करायची आहे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये हे प्रोसेस फूड झालं, अति गोड म्हणजे बऱ्याच लोकांना खूप गोड लागतं, वेगळे वेगळे स्वीट डिशेस लागतात, त्यांनी ते घेऊ नये. भाकरी किंवा थालीपीठं असं जे काही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचे पदार्थ आहेत ते प्लीज घ्या, त्याच्याशी फॅटी लिव्हरचा काही संबंध नाही आहे. पण सिंपल शुगर घ्यायचं नाही, प्रोसेस फूड घ्यायचं नाही. आता अजून एक प्रश्न विचारला जातो की ग्रीन टीमुळे वेट लॉस होतं का? बघा कसं असतं, आपण बऱ्याच वेळेला वेट लॉस किंवा हे जे मी मगाशी स्ट्रेसचं उदाहरण दिलं, ह्यामुळे काय होतं, शरीरात फ्री रॅडिकल्स तयार होतात आणि हे फ्री रॅडिकल्स ऑक्सिडाईज होऊन फ्री रॅडिकल्स आपल्या इतर चांगल्या सेल्सना ऑक्सिडाईज करतात आणि त्या सेल्सना पण खराब करतात बॉडीच्या. मग अशा वेळेला आपल्याला अँटीऑक्सिडंट्स लागतात. सो हे जे बरेचसे चांगल्या ब्रँडचे जे ग्रीन टीज आहेत त्या मध्ये अँटीऑक्सिडंट असतात. पण आता जर मी अँटीऑक्सिडंटसाठी ग्रीन टी घ्या म्हणते आहे, तर त्याच्याही पेक्षा खूप चांगल्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट आपल्या बीटमध्ये आहे, कॅरेट्स म्हणजे गाजरमध्ये आहे, आवळ्यामध्ये आहे, बरोबर, अंड्याच्या पिवळ्या बल्कामध्ये आहे, सफरचंदामध्ये आहे, बेरीज असतात, चेरीज असतात, त्या सगळ्यामध्ये आहे. सो ग्रीन टीमुळे ठीक आहे घ्यावी, मी नाही म्हणत नाही, पण त्यामुळे ना वेट लॉस होत किंवा जर अँटीऑक्सिडंटसाठी घेत असाल तर बरेचसे बाजारात आपल्याला बरेचसे चांगले ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सो हे 3-4 प्रश्न जे आम्हाला जाणवले, महत्त्वाचे वाटले, ते आम्ही ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. सो टेक केअर अँड बी हेल्दी.